घरामध्ये अन्नपूर्णा मातेची स्थापना करणे अत्यंत शुभ असते. घरात देवीची स्थापना करणे म्हणजे कधीही अन्न आणि धान्याची कमतरता भासू नये यासाठी देवीकडे घेतलेला आशीर्वाद असतो. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा तस्वीर असणे अत्यंत शुभ मानले जाते. माता अन्नपूर्णा ही भगवान शिवाची शक्ती आणि अन्नाची अधिष्ठात्री देवी आहे. तिची योग्य पद्धतीने स्थापना केल्यास घरात बरकत राहते. आपण या व्हिडिओमध्ये स्थापनेची सोपी आणि शास्त्रीय पद्धत खालीलप्रमाणे बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. अन्नपूर्णा मातेची स्थापना करण्यासाठी गुरुवार, शुक्रवार किंवा पौर्णिमेचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यात अन्नपूर्णा मातेचे व्रत केले जाते, त्यामुळे मार्गशीर्ष महिना देखील स्थापना करण्यासाठी विशेष फलदायी असतो. अन्नपूर्णा मातेची स्थापना करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करा. देवघर आणि स्वयंपाकघर स्वच्छ करून घ्या. देवघरामध्ये डाव्या बाजूला किंवा स्वयंपाकघरात ईशान्य कोपऱ्यात एक छोटा पाट किंवा चौरंग ठेवा आणि त्यावर लाल वस्त्र अंथरा. एक लहान तांब्याचा किंवा पितळेचा कलश घ्या किंवा वाटी घ्या. तो स्वच्छ धुवून घ्या. त्या भांड्यात गच्च भरेल एवढे तांदूळ भरा. तांदूळ स्वच्छ आणि अखंड असावेत. तुटलेले तांदूळ वापरू नयेत. अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला. तिला हळद कुंकू आणि अक्षता वाहा. मातेच्या हातात धान्याची वाटी आणि पळी असते, तिथेही हळद कुंकू लावावे. आता तांदळाने भरलेल्या त्या वाटीला वर अन्नपूर्णा मातेची मूर्ती सुरक्षितपणे विराजमान करा. हे भांडे आणि मूर्ती चौरंगावर स्थापित करा. देवीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. धूप दाखवा आणि पांढरी फुले, शक्य असल्यास मोगरा किंवा चाफ्याची फुले देवीला अर्पण करा. मातेची आरती करा आणि दूध, साखर किंवा खिरीचा नैवेद्य दाखवा. देवीचे तोंड नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. ज्या घरात अन्नपूर्णा मातेची स्थापना होते तिथे अन्न कधीही वाया घालवू नये. जेवढे हवे तेवढेच ताटात घ्यावे. रात्री जेवण झाल्यानंतर स्वयंपाकघर आणि किचन कट्टा स्वच्छ ठेवावा. खरकटी भांडी रात्रभर तशीच बेसिनमध्ये ठेवू नयेत. ती जेवण झाल्यानंतर लगेचच धुवावीत. वर्षातून एकदा भांड्यातील तांदूळ बदलून नवीन तांदूळ भरावेत. जुने तांदूळ फेकून न देता घरातील नेहमीच्या तांदळात मिसळून त्याचा भात करावा आणि तो प्रसाद म्हणून खावा. स्वयंपाकघरात नेहमी दक्षिण, पूर्व, आग्नेय कोपऱ्यात गॅस शेगडी असावी आणि अन्नपूर्णा माता ईशान्य कोपऱ्यात असावी. यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होत नाहीत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.